अ, नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती. आज रविवार आहे ना, तर मग व्हिडिओ काढायचा विचार होता आणि आज असा प्लॅन आहे की थोडं बाहेर फिरून येऊ. आजचा प्लॅन आहे ना खूप म्हणजे एकदम वेगळ्या जागेवर जायचं आहे. तुम्हाला आज म्हणजे एक्सप्लोअर करणार आहे तुळापूर. आता तुळापूर सांगितलं तर तुम्हाला समजून गेला, काही काही जणांना समजून गेलं असेल, काही काही जणांना म्हणजे कन्फ्यूज क्रिएट होत असेल. तुळापूर एक बेसिक काय आहे की छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक आहे. आता छत्रपती संभाजी महाराजांनी तुळापूरची एक मोठीच हिस्ट्री आहे, तुम्हाला सांगेल. आता आपल्याला जायचं कसं आहे तुम्हाला सांगून देतो. कारण की इकडून आहे ना, मी राहतो ना, मी एकदम चाकणच्या पलीकडे त्या साईडला राहतो. आपण आता जायचं कसं इकडनी माहिती आहे का, भोसरी. म्हणजे पहिला आपला स्टॉप कसा असणार, भोसरीवरनी मग तिकडून छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक म्हणून एक गाडी लागलेली असते, Y38 म्हणून त्या गाडीचं नाव आहे, म्हणजे नंबर आहे. ती गाडी पकडायची, मग आळंदी स्टॉप पडते आणि आळंदीनंतर फुलगाव स्टॉप पडतं. चला भावना, आता आपण निघालो आहे. कारण की कसं आहे माहिती आहे का, इकडून मला आता आहे ना स्कूटीने जावं लागेल. स्कूटी घेऊन पार्क करावं लागेल, पार्क करून मग बसने जावं लागेल. माझं घर आहे ना इकडली, बघायला गेलं 4 किलोमीटर आहे ना, बस स्टॉप 4 किलोमीटर आहे माझ्या घरापासून. तर मग वांदे होतात इकडं. जो पण म्हणजे माझ्या फॅमिलीवाले जे पण येतात ना, इथं लय वांदे होतात, येणं जाणं खूप वांदे आहेत. हे बघा भावांनो, इथं गाडी लावली आहे, गाडी पार्किंग झालेली आहे. आता पार्किंग केली गाडी. आता आपण डायरेक्ट आहे ना बसमध्ये मिळू. कारण की इथे आहे ना भरपूर म्हणजे लोक असतात ना, इकडे वर्कर लोक भरपूर असे फिरलेले असतात. तर मग मी आता लावली कशी तरी गाडी पार्किंगला. कारण की इकडे पार्किंगचे लय मोठे वांदे आहेत. हे बघा हो ना, त्या फाट्यावरती एवढी गर्दी आहे भेंडी. सगळे UP बिहारवाले आले आहेत सगळे, माहीत ना. संडेला तर सुट्टी असते, माहीत नाही एवढी गर्दी. कारण की इथे MIDC पडतं ना, त्याच्या कारणामुळे एवढी गर्दी असते. आता मी चाललो आहे सरळ पुढेच गाडी पकडेल. कारण की ते फाट्यावरती एवढी गर्दी आहे, सगळे वर्कर आणि UP बिहारवालेच आलेत सगळे भेंड. त्यांच्या इकडे पण काही डेव्हलपमेंट होत नाही UP आणि बिहारमध्ये, म्हणून हे इकडे येतात MIDCमध्ये काम करायला. पोहोचलो आता फाट्यावरती, चौकात आहे. इकडून गाड्या मोस्टली जातात, कारण की संडेचा दिवस आहे ना, तर ते आतमधून गावातनी गाड्या फिरवून नाही नेत. एवढ्या टायमात मी एक बस दिसली मला भोसरीची. मी बोललो ना आतमधून जात नाही, तिकडून आता परत रिटर्न होऊन येईल, अशी रिटर्न होऊन येईल तशी. आणि इकडून सरळ आहे असं त्या साईडला. साली ST आली पण PMT नाही आली अजून. काय भारी आहे ही. आता कुठं चालली ST? चाकण जाणार बहुतेक. हे लय पुढचं गाव आहे माहिती आहे का, आंबू गाव आहे. आंबू गावात ST सुटते. इकडून PMTची बस येणार आहे, ST आले. फायनली आता गाडीत बसले. वासुली आपला याची बस आहे 58 दुसरी. 1 तास झाला की इकडे उभं आहे, अजून पण गाडी येत नव्हती. म्हटलं की आता घरीच जाऊ, विचार चालला होता. जाऊ दे बाई, बसलो आता गाडीत आलो आतमध्ये. हे बघा असं व्ह्यू आहे भारी यार. किती मागचा संडे वर्किंग केलं होतं, म्हणजे कंपनीमध्ये मागचा संडे माझा वर्किंग होता आणि त्याच्या मागचा संडे मी सुट्टी घेतली होती. आणि म्हणजे कंटिन्यू लगातार मी 14 दिवस वर्क करतोय. म्हणजे एकही संडे मी अशी सुट्टी नाही घेतली, म्हणजे एक संडे सुट्टी नाही घेतली. आणि बोललो थोडं फिरायला जाऊ आता, कारण की माझं खूप म्हणजे मोठा प्लॅन होता की म्हणजे कुठे ना कुठेतरी कशा तरी एक प्लेसला व्हिजिट करू, असं म्हणजे भेट देऊ. आता चांगलं झालं म्हणजे आजचा दिवस तरी आहे, मग दिवसभर फिरणार, बाहेरच. आता इथून भोसरी बहुतेक 29 किलोमीटर आहे. म्हणजे 29 किलोमीटर मला भोसरी जायचं आहे. बघा
इकडं मी जेवायला यायचो. इकडं पण खूप भारी भारी जेवण मिळायचं मला. ते हॉटेल श्री सिद्धिविनायक हॉटेल दिसतंय का तुम्हाला? तिथं माझं मेस होती. तिथं मेसला मी जेवायला यायचो. चांगलं मिळायचं. आणि वराड्याचे होते. वराड्यामध्ये एवढ्या लवकर पोचलो पण नाही आपण. ते इथपर्यंत मी जेवायला यायचो. कधी कधी त्याच्या पुढं पण जायचो मी जेवायला. इकडे आहे ना तुम्हाला तुम्हाला एक सांगतो. बेसिक कसं आहे माहिती आहे का तुम्हाला? इथं आहे ना म्हणजे तुम्ही काम करू शकणार नाही. तुम्ही काहीही असू द्या, तुम्ही काम करू शकणार नाही इकडे. कारण की ते अकोमोडेशनची फॅसिलिटी तर भेटणार तुम्हाला. फूड फॅसिलिटी असते ना, तुम्हाला जेवणाचं खायचं साधन काहीच मिळणार नाही तुम्हाला. एकदम बकवास जेवण भेटतं इकडं. म्हणजे कधी कधी म्हणजे नूडल्स, कधी कधी तुम्हाला नूडल्सवर पण जगावं लागतं, राईस प्लेटवर जगावं लागतं. कारण की राईस प्लेट पण एकदम बकवास होते इकडचे. आणि इथं तर पाणी तर तुम्ही पिऊच नाही शकत इकडे. एवढं म्हणजे घाण पाणी असतं. ATMचं पाणी प्यावं लागतं कधी कधी अशा टायमाला. आता फायनली पोचलो आपण चाकण आंबेठाण चौकात. पोचलोय. लागले माहिती आहे का? जास्तीत जास्त मला आहे ना 1.5 तास लागले दुसरीपर्यंत येतो. दुसरी टर्मिनल आहे. आता इकडून विचारतो मी तुळजापूरला जायला गाडी कोणती. तुळजापूरला जायला गाड्या खूप कमी आहे. इकडे सगळ्या भोसरी टर्मिनलच्या गाड्या बसलेल्या असतात. आळंदीला जावं लागेल. कारण की आळंदीवरनी तुळजापूरला जायला गाड्या लागतात नाही ते का इकडे. आलं ना कसं मन शांत वाटतं माहिती आहे का? एकदम मस्त वाटतं. आता तिकडून गाडी पकडावं लागेल. इकडून माहिती आहे का? इकडून सगळ्या चाकणच्या गाड्या लागतात. चाकण, वासुली, राजगुरुनगर. बसलोय आता आळंदीच्या बसमध्ये. कारण की इकडून तुळजापूरला जायला आहे ना खूप लिमिटेड बस आहेत. म्हणजे खूप लिमिटेड बस आहेत. मग आळंदीवरनी बघू. आळंदीवरनी जर तुळजापूरला जायला बस भेटली ना तर मग तुळजापूरलाच जायला डायरेक्ट तीच बस पकडेल. Y33 34ची काहीतरी बस नंबर असतो. आळंदीचे बस लागलेलेच राहतात तिथे. आता भेटू आपण आळंदीमध्ये डायरेक्ट. मला तिकडून बस दाखवतो तुळजापूरला जायला. आणि तुळजापूरची आहे ना सगळ्यात मोठी हिस्ट्री आहे. तुम्हाला काय सांगू, छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आहे तिथे. आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं काहीतरी म्हणजे तालुके त्या तुळजापूरमध्ये भीमा नदी आणि इंद्रायणी नदी हे 2 नदींचं संगम होतं. आणि तिथं त्यांचं छत्रपती संभाजी महाराजांचं तीर्थ बोलतात की छत्रपती संभाजी महाराजांना खूप छळलं होतं त्यांना. आणि खूप त्यांची ही काढली होती. म्हणजे साकडदंड केलं होतं औरंग्या होता. आणि त्यांचे काही सैनिक होते मुघल सल्तनतचे काही सैनिक होते ना, त्यांनी आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना खूप टॉर्चर केलं होतं. त्यांना खूप मारलं होतं. त्यांची खूप म्हणजे छेड काढली होती त्यांना. तुम्हाला काय सांगू शकतो की असं बोललं ना अंगाला काटे येतात त्यांच्या बाबतीत. असं बोललं छत्रपती संभाजी महाराजांचे. तुम्हाला मी पूर्ण हिस्ट्री सांगणार तिकडे गेल्यावर. आपण आलो आहे आता आळंदी. म्हणजे विठ्ठलांचं माहेरघर, म्हणजे विठ्ठलांचं घर.
गाडी बघ ना किती भारी दिसते. हिला बोलतात हत्ती, इनोवा हाय क्रॉस. चला भाऊ ना, आता पोहोचलो आपण. बाजूलाच मरकड गाडी लागलेली आहे, साईडलाच मरकड गाडी लागली. दाखवतो तुम्हाला, दाखवतो. दिसते ही मरकड गाडी आहे. ही जाईन तुळापूरला आता डायरेक्ट. छत्रपती संभाजी महाराज स्मारक म्हणून तिकडं जाते ही गाडी. चला भावांनो, आता मरकडच्या बसमध्ये बसलो आहे, पण तुळापूरची गाडी नाही आहे, मरकडची गाडी आहे म्हणजे प्रॉपर. बघू आता, मरकडवरनी तुळापूर काहीतरी साधारण 20 म्हणजे 2 किलोमीटर आहे. तर सोबतीला हे 2-3 मुलं पण भेटलेत, हे बघा. हे 2 आहेत. जाऊ आता मरकड. चला भावांनो, मरकड पोचलो आपण आता. साधारण आता इकडली 1.5 किलोमीटर आहे. छत्रपती संभाजी महाराजच्या स्मारकाला जायचं आहे आणि इथूनच जायचं आहे बहुतेक. या छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारकचे हिस्ट्री तुम्हाला सांगेल. तिकडे गेल्यावर तुम्हाला सगळी हिस्ट्री सांगेल, कशी हिस्ट्री. कारण की छत्रपती संभाजी महाराज हे भीमा नदी आणि इंद्रायणी नदी आहे ना, हे 2 नदीचं संगम होतं. हे बघा, ही इंद्रायणी नदी आहे. सगळ्यात साफ दिसते ही नदी, इंद्रायणी नदी. इकडून पण आहे. बाहेर आलो ना आपण गावाच्या, तर इंद्रायणी नदी साफ दिसते भरपूर, म्हणजे खूप चांगली नदी दिसते. भावना पोचलो आपण आता. हार्डली छत्रपती संभाजी महाराज यांचं म्हणजे तुम्हाला काय सांगू आता, म्हणजे यांनी इकडे भरपूर हे केलं. म्हणजे त्यांचं काय सांगू मी तुम्हाला आता, त्यांना क्रूड हत्या केली होती त्यांची इकडे. आणि इकडे त्यांना म्हणजे त्यांचं म्हणजे बॉडीचे जे पण तुकडे होते ते तुकडे इकडे टाकून दिले होते. हे बघा, हा पहिला मंदिर आहे, संगमेश्वर मंदिर बोलतो त्याला. ओम नमः शिवाय मंदिर बोलले. हा पहिला मंदिर आहे, त्याच्या खाली पण एक खाली मंदिर आहे, बघून येऊ आपण. ही अशी कार्विंग केली आहे, पूर्ण स्टोनची कार्विंग आहे इथे. तिथे विठ्ठलांची मूर्ती आहे, विठ्ठल रुक्मिणी. आणि आपला शिवची पेंड आहे वाटतं खाली. आणि इथं गणपतीची मूर्ती आहे. 1633 मधील अखंड, म्हणजे ही 1633 मधली पूर्ण स्कल्पचर्स आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या टायमाला हे केलेलं होतं. म्हणजे जेव्हा त्यांना इकडे टाकलं गेलं होतं, साखळदंड करून त्यांना त्यांची म्हणजे खूप अवस्था हाल करून दिली होती, ते इकडे ठेवलं होतं त्यांना. भीमा आणि इंद्रायणी नदी तिकडे.
राजा मेरा अब भी सब पे भारी है. म्हणजे हे जे आहे म्हणजे त्या टायमात किती म्हणजे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना किती क्रूड म्हणजे हे केलं होतं. म्हणजे त्यांना खूप मारलं होतं. म्हणजे त्यांना त्यांचे खाल काढली होती, त्यांचे केस काढले होते, त्यांची जी चामडी होती अंगावरची ते काढले होते, डोळे फोडले होते, सगळं. म्हणजे औरंग्याची जे पण फौज होती त्यांच्यावरती खूप म्हणजे खूप हे करायचे. त्यांच्याबरोबरीला अजून एक त्यांचे साथीदार होते, म्हणजे कविराज म्हणून बोलतात त्यांना पण खूप मारलं होतं. म्हणून हे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे इकडे या साईडला. आतमध्ये गेल्यावर अंगाला काटा येतो. हे आपले महाराज, त्यांची समाधी इथे आहे. आज वाटतं काहीतरी आहे म्हणून थोडं सजावट केलेली आहे. तिथं खाली लिहिलेलं आहे दिनांक 11 मार्च 1600 अशा टायमाला तुमचं बघायला येतं. इकडून आहे पलीकडे पलीकडे ही लाईट पलीकडे करा थोडी. इकडून आहे. हे होतं 1689मध्ये. तुम्हाला तर माहितीच आहे की छत्रपती संभाजी महाराज आणि तुळापूर जर कोणाला माहिती असेल म्हणजे सगळ्यांनाच ऑलमोस्ट महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनाच माहिती पडून गेलं तुळापूर काय. तुळापूर आणि तुळजापूरमध्ये खूप डिफरंट आहे. आता तुळापूर बोललं ना ते अक्षरशः म्हणजे अंगाला काटा येतो. कारण की तुळापूरमध्ये आपले छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी आहे. म्हणजे तुम्हाला तर तुम्ही भरपूर सारे असे म्हणजे एपिसोड बघितले असेल आपले छत्रपती संभाजी महाराजांवरती की आपले छत्रपती म्हणजे आपले महाराज आहेत त्यांना म्हणजे इथं तुळापूर इथे किती क्रूरपणे म्हणजे या औरंगजेबाच्या काही सैनिकांनी किती क्रूरपणे त्यांची हत्या केली होती आणि त्यांना खूप मारलं होतं. म्हणजे खूप त्यांना त्रास दिला होता आणि त्यांना म्हणजे त्यांचे डोळे काढले होते, त्यांचे म्हणजे केस असतात आपले केस खेचले होते, त्यांचे केस उधळले होते, आपल्या हातावरचे चामड्या असतात ते त्यांना म्हणजे खूप म्हणजे हे केलं होतं. त्यांच्या हातावरचे चामड्या खेचल्या होत्या. म्हणजे त्यांची म्हणजे आपण बोलूच शकत नाही की म्हणजे की अक्षरशः अंगाला काटा येतो. म्हणजे की आपले महाराज असे लांडन म्हणजे असे जे आपले औरंग्याचे काही सैनिक होते त्यांच्या हाताखाली म्हणजे आले. नाहीतर आपले छत्रपती संभाजी महाराज एवढे म्हणजे युक्तीने पण एवढे महान होते आणि शक्तीने पण एवढे महान होते की त्यांच्याकडे एवढी म्हणजे फर्स्ट क्लास म्हणजे एवढी खतरनाक युक्ती होती आणि एवढी खतरनाक त्यांच्याकडे शक्ती होती की ते कोणालाही म्हणजे एका वाघाला पण फाडू शकणार होते. म्हणजे एवढे त्यांच्या अंगामध्ये शक्ती आणि युक्ती होती. पण काही असे दोघले आहे आपल्या म्हणजे आता आपल्या असे काही समाजामध्ये पण काही असे दोघले की आपले घरचेच ना गळ्याला म्हणजे हे करू शकतात, काय बोलतात, चाकू मारू शकतात. असं पण आपल्या घरच्याच लोकांना फसवलं. आता तेच बोलू शकतो आपण. कारण की आपले छत्रपती संभाजी जेव्हा मोहिमेवरती म्हणजे असे लढायला निघत होते, कवी कलश पण होते त्यांच्याबरोबर आणि त्यांचे एक प्रिय मित्र ते कवी कलश, ते मित्र आणि ते दोघे सोबत पकडले गेले. म्हणजे गणोजी शिर्के म्हणून एक काहीतरी नावाचा एक म्हणजे होता
तो खूप हरामखोर होता आणि त्यांनी सांगितलं होतं की छत्रपती संभाजी महाराज असे जागेवरती आहे. तर औरंगाच्या काही सैनिकांना कळवलं त्यांनी आणि तसं कळवून मग आपले संभाजी महाराज पकडले गेले आणि नजरकैद झाले. आणि नजरकैद झाले म्हणजे त्यांना असे त्रास पण खूप दिला. म्हणजे काय सांगणार तुम्हाला, म्हणजे बोलायला पण एकदम कधी असं वाटतं की खूप म्हणजे त्रास होतो. म्हणजे की आपले महाराजांचं म्हणजे खूप घाण अवस्था केली होती. त्यांचे काही तुकडे होते, म्हणजे त्यांना त्यांचे शरीरांचे अक्षरशः तुकडे केले होते आणि तुकडे करून इकडे नदी आहे, असे नदी आहे, नद्यांच्या किनारे असे फेकले होते त्यांचे तुकडे. आणि काही महार जातीचे काही आपले माणसं होते, त्या माणसांनी आपले महार जातीचे काही असे माणसं होते, त्या व्यक्तींनी आपले छत्रपती संभाजी महाराजांचे जे तुकडे होते त्यांचे ते तुकडे शिवले आणि त्या लोकांना शिवले आणि त्यांचे ते तुकड्यांची अग्नी दिली, म्हणजे त्यांची शरीरांची अग्नी दिली. आणि औरंग्याने असं सांगितलं पण होतं की कोणी ते तुकडे उचलले तर त्याची पण अवस्था अशी करणार, म्हणजे असं त्यांनी बोललं होतं. म्हणजे औरंग्याने आणि औरंग्याच्या काही सैनिकांनी बोललं होतं. तर मग अशीच काही हिस्ट्री आहे आपल्या महाराजांची. फक्त बस या ठिकाणला कोणी विसरू नका की म्हणजे तुळजापूरला येत राहा, आपल्या महाराजांचं समाधी बघत राहा. म्हणजे भरपूर पर्यटक येत राहतात आणि भरपूर आहे आपले जे काही आहेत, म्हणजे आपले जे यंग जनरेशनवाले आहे, जे 2001मधले जन्मलेले आहेत किंवा 1999मधले जन्म झालेले ते काही व्यक्ती आहे, ते अजून पण दिसतात इथे. मला खूप चांगलं वाटतं की त्यांना पण आहे बघा भरपूर. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. येणारे जे पण व्हिडिओ असतील मी टाकत राहील, रेग्युलर टाकत राहील, म्हणजे रेग्युलर टाकायची कोशिश करत राहील. कारण की माझे जे पण व्हिडिओ येत आहेत यूट्यूब चॅनलवरती 10-10 दिवसांनी 5-5 दिवसांनी असे येत आहेत. आणि मला काही थोडंफार सजेस्ट करा की कसं, म्हणजे यूट्यूब चॅनलवरती जे व्हिडिओ एडिटिंग असतात ते मी व्हिडिओ एडिटिंग करतो आहे, पण मला खूप टाईम लागतो आहे आणि मी करत राहील, मेहनत करत राहील. फक्त बस तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की मी 2-3 व्हिडिओ टाकले आहेत, काहीच सबस्क्रायबर वाढले नाही. फक्त बस माझ्या चॅनलला पुढे ग्लो करा. फक्त बस मी तुम्हाला खूप सारे दाखवणार, म्हणजे जे पण स्पॉट्स आहेत, जे पण प्लेसेस आहेत, खूप सारे प्लेसेस आहेत असे आपल्या महाराष्ट्रामध्ये झाले, पुण्यामध्ये झाले किंवा बरेच ठिकाणं झालं, तिकडे मी तुम्हाला घेऊन जाईल आणि ते स्पॉट्स तुम्हाला दाखवेल. फक्त बस माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या येणारे जे पण व्हिडिओ असतील ते बघत राहा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.